सरकारतर्फे आम्हाला ही अवनीची योजना मिळाली आहे। आम्ही या अवनी सरकारचे आम्ही खूप आभारी आहे आम्ही। कारण आम्ही दुसऱ्यांना पण माणसांना आम्ही हेच आवाहन करू की उद्या इथे येऊन अशी योजना तुम्ही चालू करा, त्याने तुम्हाला फ्युचरमध्ये तुम्हाला खूप फायदा होईल। मी जेव्हा ही गाडीचं ओपनिंग केलं तेव्हा मी ओपनिंग मध्ये सगळ्या मित्रमंडळींना बोलवलं, तेव्हा मला मित्रमंडळींकडनं खूप मला म्हणजे ॲप्रिशिएशन मिळालं। म्हणजे मराठी माणूस काहीतरी एक चांगला धंदा चालू करतोय आणि त्यांनी मला खूप शाबासकी दिली। त्यांनी बोलले अरे बाबा असं पुढे जा, हे कर ते कर। आणि हे ओपनिंग केल्यानंतर बाकीच्यांना पण लोकांना असं माहिती पडलं, त्यांनी पण माझ्याकडनं नंबर घेतले, मी त्यांना नंबर प्रोव्हाइड केले आहेत, बाबा असं कर हे कर। आणि ह्याचा खूप लाभ आहे, कारण आम्ही पण आता कसं प्रायव्हेट जॉबला आहे, प्रायव्हेट जॉबला पुढे आमचं काय फ्युचर काही नाही, तर त्या फ्युचर प्रमाणे आम्ही हे योजना आम्ही चालू केली आहे। आम्ही या फूड टेम्पोचं नाव आम्ही चमचमीत तवा तडका असं दिलेलं आहे। ह्या फूड टेम्पोमध्ये आम्ही चिकन, मटन याच्या गोष्टींची आम्ही विक्री करतोय। चिकनमध्ये चिकन लिव्हर आहे, चिकन कलेजी आहे, मटनमध्ये वदरी आहे, भेजा फ्राय आहे, परत मच्छीमध्ये कोळंबी ठेवली आहे, मोमोज पण आम्ही ठेवलेले आहेत। अशा गोष्टी आम्ही इथे ठेवलेल्या आहेत। आणि हे आम्ही फूड टेम्पो आहे नियर ITC हॉटेलकडे आहे, आमचं नियर IT हॉटेलच्या बॅक साईडलाच ठेवलेला आहे, गल्लीमध्ये उभा गेलाय। या फूड टेम्पोची माहिती आम्हाला या मित्रांकडनं आमच्या माहिती पडली, कारण आमचा पहिला योजना होती आमची दुकान लाईन टाकायची, पण दुकानामध्ये तो खर्च बघितला तर आम्ही मित्र बोलले, आम्हाला सजेस्ट केला व तू एक फूड टेम्पो टाक, कारण ही गव्हर्नमेंटची योजना ती आम्हाला पण माहिती नव्हती। नंतर आम्ही बॉम्बे सेंटरला पद्म्या मॅडम आणि अनिल सर आहेत, त्यांना पण भेटलो, त्यांनी आम्हाला काय डॉक्युमेंट लागणार वगैरे हे सगळं सांगितलं, आम्ही त्याचे डॉक्युमेंट सादर केले। त्याच्यानंतर त्यांची एक प्रोसेसिंग फीज आहे, ती आम्ही प्रोसेसिंग फीज दिली। नंतर मग पुढे मग त्यांचे काय काय डॉक्युमेंट्सला लागणार ते त्याचा खर्च आम्ही दिला। हे गाडीची सगळे प्रोसेस केल्यावर आम्हाला नंतर मग बँकेतून ते सगळं लोन पासिंग झाल्यावर ना आम्हाला मग 1-1.5 महिन्याने फॅब्रिकेशनसाठी बोलवलं। फॅब्रिकेशनला मग आपल्याला कसा प्लॅन पाहिजे, गाडीमध्ये तुम्हाला कुठच्या गोष्टी कशा ठेवायच्या ते तुम्हाला सांगितलं होतं, मग तशा गोष्टी आम्ही सांगून त्यांना त्याप्रमाणे करून घेतलं। मग त्याच्या 15 दिवसांनी आम्हाला मध्ये गाडी प्राप्त झाली। ही गाडी माझ्या मिसेसच्या नावावर आहे, वसुधा विनोद कदम यांच्या नावावरही केलेली आहे, कारण यांच्या लेडीजच्या नावावर केले की थोडं एक अनुदान मिळते आपल्याला थोडंफार। हा उद्योग चालू करायला गव्हर्नमेंटकडनं, शासनाकडनं खूप मोठी योजना आहे, त्यामुळे मला सर्व जे मराठी आपली माणसं आहेत त्यांना सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही या योजनेचा लाभ घ्या, त्यामुळे तुम्हाला फ्युचरमध्ये खूप त्रास कमी होईल तुमचा। माझं नाव नवनाथ गावकर, राहायला इथे परेलमध्येच। आज मी गाडी लागल्यापासून संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रोज इथे हजेरी देतो माझ्या मित्रांसोबत कंटिन्यू। आणि इथलं जे जे पदार्थ बनवतात, जे पण बनवतो तो खूप बनवतो, अप्रतिम बनवतो। आता मी भेजा खाला, कलेजी खाली, डबल आमलेट, बुर्जी, प्रॉन्स राईस, खरोखरच खूप छान बनवतात। आणि माझं असं मत आहे सर्वांनी ते एकदा तरी येऊन टेस्ट बघावी, आनंद घ्यावा। आणि आपले मालवणी लोक आहेत, बनवणारे मसाले पदार्थ खूप छान बनवतात। नमस्कार, माझं नाव सुभाष नरे, राहायला लालबागमध्येच आहे। ताज्या लालबाग परत ठिकाणी एक मराठी माणसाने एक चांगला उद्योग चालू केलेला आहे, बघून खूप बरं वाटलं। एक चमचमीत तवा तडका या ठिकाणी आज आम्ही ते खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी आलो होतो। अप्रतिम एकदम सुंदर प्रकारे इथे जेवण मिळतं खायला, कलेजी असेल, भेजा असेल, वजरी असेल, किमा असेल, अंड, म्हणजे सर्व पदार्थ एक औसम। म्हणजे मुंबईमध्ये पहिल्यांदा असं पाहिलं या ठिकाणी परल नगरीमध्ये। हॉटेल तर भरपूर आहेत, पण असे ही जी गाडी शासनाच्या वतीने त्यांना मिळण्यात आलेली आहे, त्या गाडीचा त्यांनी त्यामध्ये जे उपभोग घेतलाय, तर खरंच तुम्ही कोणी या ठिकाणी याचा आनंद घ्या, आस्वाद घ्या। बस आमच्याकडून शुभेच्छा, थँक्यू, धन्यवाद। हा फूड टेम्पो आम्ही नियर ITC हॉटेलच्या बॅक साईडला लावलाय, डॉक्टर शिरोडकर रोड नियर बाटा शोरूमकडे आम्ही हा लावलेला आहे। इथे चिकन आणि मटनचे सर्व पदार्थ मिळतात आणि ही पदार्थाची चव एकदम उत्कृष्ट आहे। आमचा कुक आहे आणि एवढे पदार्थ एवढे सुंदर बनवतो, जे जे खाऊन जातात ते आम्हाला अप्रिशिएट करून जातात। तिथे मी लालबाग परमधल्या सगळ्या मालवणी जे खाणारे आहेत
त्या प्रेमींना सगळ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही एकदा तरी या आणि एकदा तरी इथल्या चिकन मटन जे पदार्थ याची चव घ्या.